राजारामपूल ते म्हात्रेपूल डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसेच वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात। तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग करणे, सिग्नल बसवणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे असे उपाय 8 दिवसात करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत। कोथरूड मतदारसंघाला जोडणाऱ्या राजारामपूल ते म्हात्रे डीपी रस्त्यावर आता सिंहगड रस्त्यावरून राजारामपूल मार्गे येणारी वाहने देखील वाढल्याने परिसरात वाढत्या रहदारीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला। वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या पाहणीचा अहवाल सादर केला। त्यात नागरिकांनी केलेल्या सूचनांवर विस्तृत चर्चा करण्यात आली। यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, त्या स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेवक पुनीत जोशी, पृथ्वीराज सुतार, ॲडव्होकेट मिताली सावळेकर, राजाभाऊ बराटे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, प्रशांत हारसोले, मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, ॲडव्होकेट प्राची बगाटे, कुलदीप सावळेकर, अनघा जगताप, राजेंद्र येडे, वैभव जमदडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।